श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर असलेल्या अभयदादांचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. हे दादा मूळचे बारामती येथील रहिवासी आहे, पण आता शिक्षणासाठी ते बंगलोर येथे आहेत आणि त्यांना जो अनुभव आला तो ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यामधून अश्रूच येणार आहे. ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकले त्यावेळेस खरंच महाराजांविषयीचा श्रद्धाभाव आणखी दृढ झाला आणि स्वामींची खूप सेवा करावीशी वाटत आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला आत्तापर्यंतचे दिलेले अनुभव सर्व काही मी इथे कथन करत आहे. आज मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो की महाराज माझ्याकडून त्यांची सेवा करून घेतात. मला सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कसा आलो. महाराजांची सेवेत येण्याचं कारण एकच होतं, ते म्हणजे मी माझं शिक्षण कंप्लीट करून बंगलोर येथे गेलेलो होतो. बेंगलोरला असताना मी दिवाळीसाठी घरी आलो होतो. दिवाळीला घरी आल्यानंतर 23 ऑक्टोबर 2025ची ही गोष्ट आहे. त्यावेळेस माझा मित्र मला म्हटला की आपण अक्कलकोट येथे जाऊया. तोपर्यंत मला महाराज काय काहीच माहीत नव्हतं, स्वामी समर्थ काय काही नाही. मग मी त्याच्यासोबत अक्कलकोट येथे गेलो. सर्वप्रथम मी तिथे महाराजांना बघितलं. अक्कलकोटला गेलो, तिथे महाराजांचे खूप छान दर्शन झाले. अगोदर मी हनुमानांना फक्त मानत होतो, स्वामींना काहीच मानत नव्हतो. मी अक्कलकोटला गेलो, दर्शन करून आलो, तरी देखील मग स्वामींविषयी काही श्रद्धाभाव काहीच नव्हता. पण लगेचच स्वामींनी मला 16 ऑक्टोबर या दिवशी पहिला अनुभव दिला. तो असा होता की मी दिवाळीच्या सुट्ट्या संपून बंगलोर येथे जाण्यासाठी परत निघालो होतो 26 ऑक्टोबरला. तर मी 26 ऑक्टोबरला रविवार होता. बारामतीमधून पुण्याला जायचं होतं आणि पुण्यातून मला बंगलोर येथे गाडी धरायची होती, कारण 6:15ची बस मी बुक केलेली होती पुणेमधून आणि मी स्वारगेटमधून पुणेमधून बसणार होतो. तर मी कधीच माझा लेट होत नाही, पण त्या दिवशी घरून निघायलाच मला खूप लेट झाला. जवळपास 5 वाजले. त्यानंतर मग माझा प्रवास सुरू झाला. घरचे जाऊ नको म्हणत होते की उशीर झाला, पण मी त्यांचं काही ऐकलं नाही. मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. माझा प्रवास चालू झाला. आता 6:15ला बस आहे, तर काय करावं, पाऊसही चालू होता, त्याचबरोबर ट्रॅफिक रविवार असल्यामुळे खूप होतं, त्यामुळे मी तिथे पोचू शकत नव्हतो. आणि त्यावेळेस मला खूप टेन्शन आलं की आता काय करावं, आता इथे पुणेमध्ये रात्री कसं राहावं, कुठे राहावं. त्याचबरोबर मी आता माझे जे काही 2-2.5 हजार रुपये बसचं मी तिकीट बुक केलं ते देखील वाया जातील, म्हणून मला खूप टेन्शन आलं. तर समोर मला एक रिक्षा, मी बाहेर बघत होतो काचेतून, त्यावेळेस माझ्यासमोर एक रिक्षा येऊन उभी राहिली. त्या रिक्षेच्या पाठीमागं लिहिलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तरी देखील मला त्याचं असं काही जास्त वाटलं नाही. मग मी काय केलं की मग मी माझ्या बसवाल्यांना कॉल केला, माझी सर्व परिस्थिती सांगितली. तर ते म्हटले की नाही, आम्ही म्हणजे थांबू वगैरे शकत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस आता काय करावं. मग मी खूप लेट हडपसर येथे आलो. तिथे आल्यानंतर जवळपास मला 6:15 वाजून गेलेले होते. हडपसरमध्ये तिथे उतरलो. तेथून मग आता मी त्यांना कॉल केला, तर ते कात्रजला बस गेलेली तिथपर्यंत गेली असेल असा अंदाज धरला. मग मी हडपसर पासून डायरेक्ट कात्रज मी ऑटो केली. कात्रजला जाण्यासाठी मला जवळपास 20 ते 30 मिनिट लागले, कारण ट्रॅफिक खूप होतं रविवार असल्यामुळे. आणि मला काय झालं की जी बस मी हे केलेली होती ती बस मला कात्रज येथे मिळाली आणि मी त्या बसमध्ये चढलो, बॅग ठेवली आणि श्वास सोडला की शेवटी बस मला मिळाली. तोपर्यंत 8:15 वाजून गेलेले होते आणि 6:15ची बस 8:15पर्यंत तिथेच होती. त्यावेळेस माझ्या शेजारी जो मुलगा होता तो म्हटला की लेट झाला असतं. आमचं बोलणं सुरू झालं, तर तो म्हटला की मी जवळपास 3 वर्षापासून बसचा प्रवास करतो बेंगलोरला जाण्यासाठी. ही बस कधीही लेट होत नाही, पण जवळपास तुमच्यासाठी 2 तास ही बस इथेच थांबली. हे खरंच आश्चर्य आहे, कारण ट्रॅफिकमध्ये गुंतल्यामुळे महाराजांनी ती बस माझ्यासाठी 2 तास पुण्यामधून पुढे ढकलूच दिली नाही. त्यावेळेस मग मी माझ्या मावशीला कॉल केला आणि मावशीला कॉल केल्यानंतर मावशी नकळतपणे मला बोलून गेली, अक्कलकोटचं दर्शन घेऊन आला तर महाराज तुझी बस कशी सोडून देतील.
असं ऐकल्यानंतर मग मला सर्व काही आठवायला सुरुवात झाली की घरून लेट निघणं, त्यानंतर रिक्षावरती भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि कात्रजमध्ये मला बस मिळणं, हे सगळं बघून माझ्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू आले आणि तिथून पुढे महाराजांचा श्रद्धाभाव मनामध्ये बसायला सुरुवात झाली. त्याच वेळेस मला गायत्री ताईंचा चॅनल जो काही आहे तो माझ्या समोर आला आणि त्यामध्ये मग मी सबस्क्राईब करून जे काही महाराजांचे अनुभव होते ते रोजचे 7-8 अनुभव ऐकायला सुरुवात केली. अनुभव ऐकता ऐकता महाराजांचा विषयी श्रद्धाभाव आणखी दृढ होत गेला. मग मी त्यांच्या लाईव्ह सेवेमध्ये देखील सहभागी व्हायला सुरुवात करायला लागलो आणि तिथून पुढे माझी सेवा देखील खूप व्हायला लागली आणि महाराजांचा खूप छान माझी मन समाधान मला हळूहळू मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर मग असंच काय झालं की एकदा मला अक्कलकोटला जाण्याची प्रचंड इच्छा झाली. महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जावं, पण घरच्यांनी जेवढे पैसे दिलेले असतात त्यामध्येच मला माझं जे काही होतं ते सर्व काही करायचं होतं आणि बेंगलोरवरून अक्कलकोटला जायला खूप पैसे लागत होते. जवळपास 2-3 हजार रुपये लागत होते. एवढे पैसे माझ्याकडे नव्हते. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. मी महाराजांना कळवळून विनंती केली की महाराज, मला तुमच्या दर्शनासाठी यायचं आहे, मला अक्कलकोटला घेऊन चालायचं आहे, पैशाची काहीतरी व्यवस्था करा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय आश्चर्य की माझ्या खात्यावरती 30,000 रुपये माझी जी स्कॉलरशिप होती ती जमा झाली. मला इंजिनिअरिंग कंप्लीट करून जवळपास 9 ते 10 महिने कंप्लीट झाले होते आणि मला माहीतही नव्हती की मला कुठली स्कॉलरशिप येणार आहे की काय. ती स्कॉलरशिप अचानकपणे माझ्या खात्यावरती जमा झाली. मला प्रचंड आनंद झाला. आता अक्कलकोटला जायचं हे निश्चित झालं. मग मी अक्कलकोटला जाण्यासाठी बेंगलोरवरून निघालो, पण आता तिथून कसं जायचं हे मला काहीच माहीत नव्हतं आणि कोणी तिथे म्हणजे ओळखीचं देखील नव्हतं. ज्यावेळेस मी स्टेशनवरती आलो तर त्यावेळेस काय झालं की बसमध्ये एक व्यक्ती अचानकपणे मराठीतून बोलू लागली. ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारलं की मला याला अक्कलकोटला जायचं आहे, तर इथून कसं जायचं. तर त्यांनी सांगितलं, तू बेंगलोर ते गुलबर्गा येथून 30 मिनिट गाणगापूर आहे, तो गाणगापूरमध्ये जा. गाणगापूरमधून तुला अक्कलकोटमध्ये खूप साऱ्या जाण्यासाठी बस मिळतील. गुलबर्गाला जाऊन तू गाणगापूरला जाऊन तिकडे जा, असं त्यांनी सांगितलं. मग मी तसंच केलं. मी बेंगलोरमधून गुलबर्गा इथं गेलो. तेथून मग मी ऑटो करून गाणगापूरमध्ये गेलो. गाणगापूरमध्ये गेल्यानंतर मग मी तिथे गेलो आणि तिथे मला रिक्षेमध्ये मी संगमावरती, एवढं माहीत होतं की संगमावरती जाऊन आंघोळ वगैरे करायची, मग दर्शनाला यायचं. मग मी तिथे एक ऑटो केली आणि ते ऑटोमध्ये संगमावर जाण्यासाठी निघालो. तेथेच मला मुंबईच्या एक ताई मिळाल्या. त्यांनी मला महाराजांविषयी सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी मला त्यांचे अनुभव देखील सांगितले. त्याचबरोबर त्यांनी मला अष्टतीर्थाचे देखील दर्शन घडवले महाराजांचे. गाणगापूरमध्ये खूप छान दर्शन झालं. तिथे राहण्याची देखील खूप छान सोय त्या ताईंमुळे झाली. त्यानंतर मग मी सर्वप्रथम म्हणजे तेथून अक्कलकोट येथे निघालो. अक्कलकोटला येऊन पोचलो आणि मला तिथे येण्यासाठी जवळपास रात्रच झालेली होती आणि मग आता कुठे राहायचं, कसं करायचं मला काहीच माहीत नव्हतं. भक्तनिवास समोर मी माझी बॅग घेऊन उभा होतो. तेवढ्याच 2 मुले माझ्यासमोर येत होती आणि ते बोलत होती. मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना देखील रूम घ्यायची होती. मग आम्ही सर्वजणांनी एकत्र मिळून रूम घेतली. महाराजांनी तिथे देखील माझी राहण्याची व्यवस्था केली. नंतर अक्कलकोटचं दर्शन खूप छान प्रकारे माझं संपन्न झालं आणि आता मला पुन्हा जाण्यासाठी निघायचं होतं. तर मला पुन्हा आता गुलबर्गाला जाऊन तेथून मला हे करायचं होतं. माझी बस जी होती ती पकडायची होती, कारण मला बेंगलोर येथे जायचं होतं पुन्हा. म्हणून मी पुन्हा गुलबर्गा इथे आलो. तेथून आलो मी तिथे VRIची बस मी केली होती. तिथे माझं तिकीट बुक केलं होतं VRIच्या बसचं. गुलबर्गा इथे आलो आणि तिथे माझे जाण्यासाठी मला तिथून जायचं होतं आणि मग मी थोडा वेळ बस स्टँडवरती तो मोबाईल चार्जिंग करावा म्हणून थांबलो. तिथे थांबल्यानंतर अचानकपणे एक मुलगा माझ्याकडे आला आणि म्हटला की मी तुला ओळखतो, तू मला ओळखला का? मी म्हटलं नाही, मी तुला ओळखलं नाही. तर म्हणे तू इंजिनिअरिंग कॉलेजला होता ना पुण्याला? तर मी म्हटलं हो. म्हणे मी तुला ओळखतो म्हणे, चल म्हणे मी तुला तुझ्या बसकडे सोडतो, असं तो म्हटला. तर मी म्हटलं कोण आहे काय माहीत नाही, मी त्याला नाही म्हटलो, पण त्याने ऐकलंच नाही. नाही मला तिकडेच जायचं आहे, मी तुला सोडतो असं तो म्हटला. मला मी जास्त विचार केला नाही. तर मग मी म्हटलं ठीक आहे आणि मग त्याने काय केलं की मी त्याच्या गाडीवरती बसलो. आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यानंतर त्याने मला जिथे पोचायचं होतं तिथे मी पोचलो. तिथे पोचल्यानंतर माझी बस करेक्ट 6:15ला तिथे आली. बस आल्यानंतर
बस आली आणि मग त्याने सांगितलं की तुझी बस आहे जा. पण मी त्याला म्हटलं ही माझी बस नाही, कारण त्या बसवरती वेगळंच नाव लिहिलेलं होतं, विजयानंद राऊड राऊड लाईन्स असं त्या बसवरती नाव होतं. त्यावेळेस मी म्हटलं ही माझी बस नाही. तो म्हटला अरे ही तुझीच बस आहे जा म्हणे बस म्हटला. असं म्हटला. मी पटकन मोबाईल काढला आणि मोबाईलवरती VRIचा लॉंग फॉर्म चेक केला. तर मला लगेच कळालं की तिथं विजयानंद राऊडिल्स त्याचा लॉंग फॉर्म आहे आणि मी पटकन बसमध्ये चढलो आणि बसलो. बसमध्ये बसल्यानंतर मग मी विचार करू लागलो की आज तो मुलगा जर आला नसता तर माझी बस चुकली असती. इथे मी कुठं राहिलो असतो, काय केलं असतं, इथे मी पूर्णपणे नवीन होतो, मला काहीच माहीत नव्हतं. त्यावेळेस मला क्लिक झालं की ते दुसरं तिसरं कोणी नसून महाराज माझ्या मदतीसाठी आलेले होते, महाराजांनीच पाठवलेलं होतं असं मला क्लिक झालं आणि पुन्हा एकदा डोळ्यातून अश्रू आले. कारण मी निघताना महाराजांना विनंती केली होती की माझ्यासोबत चला, कारण सर्वप्रथम मी एकटा देवदर्शनासाठी चाललेलो होतो. महाराजांना विनंती केली आणि खरंच महाराज माझ्यासोबत आले आणि सुखरूपपणे मला बेंगलोर येथे महाराजांनी पोचवलं. त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये 21 जून 2026ला घोरकष्ट बुद्धरम स्तोत्राचा महापूजा कार्यक्रम होता. तिथे नितीन दादा आलेले होते. नितीन दादा आले, मी त्या कार्यक्रमासाठी गेलेलो होतो आणि मी रात्री झोपताना महाराजांना असंच मनामध्ये आलं की अक्कलकोटला खूप गर्दी असल्यामुळे मी महाप्रसाद घेऊ शकलो नाही. महाराज मला माफ करा, मला महाप्रसाद मिळाला नाही, म्हणून मनामध्ये कुठेतरी खंत व्यक्त करत मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 21 जूनला त्या घोरकष्टम उद्धरम स्तोत्रम महापूजेसाठी तिथे गेलो. तिथे पूजा खूप छान प्रकारे संपन्न झाली. त्यानंतर महाप्रसाद देखील झाला. बेंगलोरमध्ये 300 ते 400 व्यक्ती जे महाराजांची सेवा करतात ते सर्वजण तिथे आलेले होते. सेवा वगैरे झाली. त्यानंतर सर्वजण नितीन भाऊचं दर्शन घेण्यासाठी स्टेजवरती गेलेले होते. तर मी देखील त्या रांगेमध्ये उभा राहिलो. मी तिथे आलो, जवळच आलो, तर मी दर्शन घेणार तेवढंच एक काका आले आणि तिथे महाराजांचा खूप मोठा फोटो ठेवलेला होता, त्यापुढे प्रसाद ठेवलेला होता. त्या काकांनी माझ्या हातावरती मी एक जे काही बेसनाचा लाडू आहे तो लाडू ठेवला. म्हटले बाळाधर प्रसाद असं म्हटले आणि तो लाडू घेऊन मी दर्शन घेऊन आलो. त्यानंतर मी विचार करू लागलो, तिथे एवढे लोक होते, एवढ्या लोकांमध्ये छोटे मुलं देखील होते, तेवढ्यांना सर्वांना सोडून त्या काकांनी मलाच का बरं प्रसाद दिला, महाराजांनी त्यांनाच का बरं बुद्धी दिली की मला प्रसाद देण्याची. त्यावेळेस मला आठवलं की रात्री मी महाराजांना खंत व्यक्त केली की मी प्रसाद घेऊ शकलो नाही आणि महाराजांनी ही देखील इच्छा पूर्ण केली. म्हणजे महाराजांचं आपल्यावरती किती लक्ष आहे हे मला त्यावेळेस कळालं आणि मला खूप म्हणजे खूप भरून पावल्यासारखं वाटलं की महाराजांचं माझ्याकडे लक्ष आहे. आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो, आता मी जो अनुभव तुम्हाला सांगणार आहे तो अनुभव तर मी कधीच विसरू शकणार नाही. आत्ताच्या गुरुपौर्णिमेचा हा अनुभव आहे. 29 तारखेचा मी तुम्हाला माझा आलेला अनुभव सांगतो. मी जे काही गुरुचरित्र पारायण आहे ते श्रवण केलं, कारण माझ्याकडे ग्रंथ नव्हता. पारायण खूप छान प्रकारे आमचं लाईव्ह पारायण संपलं. त्यानंतर मी गुरुपद घेण्यासाठी कुरवपूर येथे जाणार होतो. गाणगापूरवरून मी बेंगलोरवरून कुरवपूरला जाणार होतो. तर मी सकाळीच मग रायचूर येथे आलो. बेंगलोरमधून रायचूर येथे आलो. तिथे आल्यानंतर मग मला कळालं की 10 वाजता बस आहे, कारण मी तिथे 6:15 पोचलो होतो. 10 वाजता बस आहे, 4-5 तास जाणार. मी ऑटोवाल्यांना विचारलं तर ते खूप पैसे सांगत होते, जवळपास 700-800 रुपये ते मला सांगत होते. हे बघून मला ते परवडणारं नव्हतं, म्हणून मी नाही हे केलं. महाराजांनाच विनंती केली की महाराज तुम्ही आता मला इथपर्यंत घेऊन आला आहात, तर पुढे देखील तुम्हीच मला घेऊन जायचं आहे, असं महाराजांना मनोमन प्रार्थना केली. 4-5 तास मी इथे 10 वाजेपर्यंत नाही बसू शकत महाराज, मला लवकर तुमच्या दर्शनासाठी यायचं आहे, अशी महाराजांना विनंती केली. तेवढ्यात मी माझ्या कानामध्ये हेडफोन घातलेले होते, माझं लक्ष मोबाईलमध्ये होतं आणि एक ऑटो जी आहे ती माझ्यासमोरून उभा राहिली. ते काका माझ्याकडे बघत होते, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. तर त्यांना विचारलं की कुरवपूरला जायचं आहे, तर ते म्हटले 400 रुपये घेईल. तर मी म्हटलं नाही, कोणी जर आणखी पार्टनर असेल तर आम्ही मिळून येऊ शकतो, मला एवढे पैसे नाही परवडणार. तर मग तेवढ्यात काय झालं की तिथे एक व्यक्ती आले आणि त्यांना देखील कुरवपूरला जायचं होतं. मग आम्ही दोघंही ऑटोमध्ये बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याविषयी गप्पाविषयी सर्व काही चालू झाल्या. खूप छान वाटत होता, प्रवास खूप छान
छान झाला. त्यानंतर मग आम्ही सर्वप्रथम कृष्णामाईमध्ये स्नान करण्यासाठी गेलो. आम्ही दोघंही, जे काका माझ्यासोबत जे काका होते ते काका आणि मी, आम्ही कृष्णामाईमध्ये स्नान वगैरे केलं. आणि त्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी निघालो तर त्या काकांनी चप्पल घातली नव्हती. त्यांना म्हटलं तुमची चप्पल कुठे? तर ते म्हटले मी तिथेच माझी चप्पल गंगामाई कृष्णामध्ये तिथेच सोडून आलो म्हणे, मी सोबत चप्पल घेतली नाही. ते मला असं बोलले. आणि त्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी गेलो. रांगेमध्ये जेव्हा लागलो तेव्हा आमची हुकाचूक झाली, ते मला परत दिसले नाही. त्यानंतर मग मी दर्शन वगैरे घेतलं. दर्शन झालं त्यानंतर मग मी माझं जे स्वामीचरित्र वगैरे होतं, माझी सेवा त्या तिथे जाऊन पूर्ण केल्या. आणि मी जेव्हा वाचत होतो तेव्हा ते काका मला भगवी लुंगी घालून दर्शनासाठी जाताना एकदा मला तिथे ते दिसले. त्यानंतर मग मी माझं जे काही वाचन वगैरे कंप्लीट झालं आणि मी बाहेर आलो. आता परतीचा प्रवास करायचा होता, तर बाहेर आलो तर मी ऑटो शोधू लागलो. तर तेच ऑटोवाले पुन्हा मला दिसले, जे सकाळी मला घेऊन आले. तर त्यांनी विचारलं की तुमच्यासोबत आलेले ते काका तुम्हाला दिसले का? तर ते म्हटले, मी म्हटलो नाही, ते मला पुन्हा भेटलेच नाही, आमची उकाचूक झाली, मला ते पुन्हा भेटले नाही. तर ते म्हटले की ते दुसरीकडे दर्शनासाठी गेलेले आहेत असं म्हटले. तर मग मी म्हटलं ठीक आहे, आपण देखील जाऊया. म्हणून आम्ही देखील तिथे दर्शनासाठी गेलो. पण तिथे आम्हाला पुन्हा दिसलेच नाही, ते काका भेटलेच नाही. मग तो रिक्षावाला त्याचा निघून गेला आणि मी देखील माझं निघून आलो. त्यानंतर निघून आल्यानंतर मग मी जेव्हा माझ्या मावशीला कॉल केला, तिला घडलेला सर्व काही प्रकार सांगितला. त्यानंतर मावशी म्हटली की अरे प्रत्यक्षात महाराज तुझ्या सोबत आलेले होते. हे ऐकून मला थोडंसं खिन्न झाल्यासारखं वाटलं. आणि मग मी त्यांचे माझ्याकडे काही फोटो आहे का हे फोटो शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि मग आम्ही जेव्हा संगमावरती आंघोळ करत होतो त्यावेळेसचा मला त्यांचा एक फोटो सापडला. तो फोटो बघून माझ्या डोळ्यातून अश्रू आले, कारण प्रत्यक्षात ते असे खूप धिप्पाड आणि त्याचबरोबर त्यांनी कमरेवरती हात ठेवलेला तो फोटो माझ्याकडे आला. आणि ते बघून खरंच महाराज असल्यासारखा भास मला झाला आणि माझी खात्री पडली की खरंच महाराज माझ्यासोबत होते. खरंच स्वामी भक्तांनो, आपल्याला कळत नाही महाराज कुठल्या रूपात कशा प्रकारे आपल्यासोबत येतात, भक्ताच्या पाठीशी राहतात. आपण जर त्यांना सोबत घेऊन गेलो कुठल्या पण प्रवासामध्ये तर खरंच महाराज आपल्यासोबत येतात. असे मला आत्तापर्यंतचे महाराजांचे खूप सारे अनुभव आलेले आहे. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की जोपर्यंत या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत या पामराकडून निरंतर त्यांच्या चरणाची सेवा त्यांनी करून घ्यावी. जो काही माझा नोकरीचा प्रश्न आहे तो सुटत नाही, पण मला पूर्ण विश्वास आहे की माझी स्वामी आई लवकरच तो देखील प्रश्न योग्य वेळ आल्यानंतर सोडवणार आहे. कारण महाराजांचं माझ्याकडे लक्ष आहे याच्यातून मला कळालेलं आहे. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाने खूप मनोभावे महाराजांची सेवा करत राहा. सेवा करा मेवा मिळवा या उक्तीप्रमाणे महाराज नक्की आपली देखील इच्छा सर्व काही लवकर पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि मला आलेले हे अनुभव येथे संपवतो. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या दादांचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही मला शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री स्वामी समर्थ.